हेलो मेरे प्यारे दोस्तों, आप सभी का स्वागत है जे आर ट्यूटोरियल्स पे। पैसेज सीरीज में हमारा चैप्टर चल रहा है फूड प्रिंटर्स और ये फूड प्रिंटर्स का हमारा सेकंड पैसेज होने वाला है। बराबर। तो यहाँ तक आपको मालूम है कि हम लोग हर एक वीडियो में क्या करते हैं, तो इसीलिए बताने की जरूरत नहीं है। तो हमारी स्टेप नंबर 1 क्या होती है सर? जो भी पैसेज रहेगा उसको अच्छे से रीड करने का। तो पहले हम लोग पैसेज को रीड करेंगे। बराबर। और रीड करते समय यहाँ पे कोई एक दो शब्द में गलती रहेगी सर, तो आप क्या करो, आप आपके पास बुक रहेगी, उसको ले लो और उसमें जो पैसेज चल रहा है जहाँ से हमारी स्टार्टिंग है वो बुक में ढूंढो और वहां से आप पढ़ना स्टार्ट करो। बराबर। तो ये भी आप कर सकते हो। बराबर। तो चलो अभी पैसेज की ओर बढ़ते हैं। काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. देखो, तो यहाँ पे क्वेश्चन क्या आ सकता है? जैसे कि मैं हर एक वीडियो में आपको बताता हूँ कि हर एक सेंटेंस में, हर एक पैराग्राफ में कौन सी टाइप के क्वेश्चन बन सकते हैं, उसका आंसर क्या हो सकता है। तो इसी तरह से यहाँ पे कौन सा क्वेश्चन बन सकता है सर कि काका एक शास्त्रीय सत्य काय है? शास्त्रीय सत्य काय होते असे कोण बोलत होता? अभिषेक बोलत होता. बरोबर. अभिषेक पुढे दिलेलं आहे त्याचं वर्णन. तो बोलू शकतो की एक शास्त्रीय सत्य काय होते? तर काय होते? तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पायांचा काळा रंग ठरतो. बरोबर. ये इसका आंसर आहे. आगे बढ़ो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही. म्हणून तर त्यांच्या पावले आपल्यापेक्षा अधिक सुंदर आणि चंदेरी आहेत. देखो, तो रेखा मावशींचे पावले अधिक सुंदर आणि चंदेरी असण्याचे रिझन काय आहे? असा क्वेश्चन आला तर त्याचं उत्तर काय येईल की त्यांचा रोजचा जगण्यात कार्बन उत्सर्जनाचा वावच नाही. बरोबर. असं आन्सर येणार. सुमित बोलत होता. सॉरी, अभिषेक नाही, सुमित बोलत होता. हा, लक्षात ठेवा. बापरे, आपण फरशी घाण होण्याच्या गोष्ट करतो, पण आपण तर योग्य वातावरणात धून प्रदूषण करीत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो आपल्या पायांना. ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापमान फणफणली आपली धरती. आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय की कॉलेजला जाताना सायकल वापरणे. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदरी हवे, स्नेहल म्हणाली. बरोबर. तर स्नेहलने काय निश्चय केला? स्नेहल रोज सायकलचा वापर करणार कॉलेजला जाण्यासाठी. असं स्नेहलने का ठरवलं? असा क्वेश्चन येऊ शकतो. त्याचं आन्सर काय येईल की तिला तिचे पाय कोणासारखे करायचे होते? रेखा मावशींसारखे चंदेरी करायचे होते. बरोबर. पुढे बघा. अभिषेक भारावून म्हणाला, माझा तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये जा करणार. आता अभिषेकनी पण निश्चय केला. काय निश्चय केला त्यांनी? तर अभिषेकचा निश्चय काय होता की आजपासून मी बसनेच ये जा करणार. का रिझन काय होतं? त्याला पण कार्बनचे जे उत्सर्जन होते ते कमी करण्याचा हातभार लावायचा होता, कमी करण्यासाठी. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन फिरून सुद्धा विचारू शकतात. पुढे बघा. खरंच पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोण छोट्याशा कामासाठी भाजी इकडून तिकडून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वॉर्मिंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाच वाटतं. आपण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट हेच मस्त, अभिषेकचे बाबा म्हणाले. बरोबर. तर हा सगळा तुमचा पॅसेज. तर यावर क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन कोणत्या टाईपचे येतात आणि कोणत्या टाईपचे येऊन गेलेले. बरोबर. कारण की हा पॅरेग्राफ आहे, इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही बघाल, म्हणजे लास्ट इयर 4-5 वर्षाचे तुम्ही पेपर बघाल तर त्यामध्ये हा पॅसेज एक दोनदा रिपीट येऊन गेलेला आहे. तर हा पॅसेज पण येऊ शकतो तुम्हाला. तर बघा, पहिला क्वेश्चन बघा सर, काय आहे? कार्नेलिया आहे. कार्नेलिया काय आहे सर? की रेखा मावशींचे पावलं अधिक सुंदर चंदेरी आहेत. कारण बघा, मी तुम्हाला पहिलेच बोललेलो इथेच. बघा, रेखा मावशींचे रोजचे जगण्यात, एक मिनिट, रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांच्या पावले आपल्यापेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहे. भेटला आन्सर सर? भेटला. बघा, फक्त क्वेश्चन रीड करायचं. क्वेश्चनचा हायलाइट वर्ड जरी तुम्हाला भेटलं तरी पण तुम्हाला आन्सर त्याचा भेटून जाईल. पुढे बघा. पुढे का इथे लिहू का मी? कार्बन वावच नाही म्हणजे वापरच नाही. बरोबर. पुढे बघा. स्नेहलने कॉलेजला जाताना सायकल वापरण्याचा निर्णय घेतला. कारण लिहा.
का निर्णय घेतला? कारण की बघा इथेच ठेवलं, मी ठरवलंय मी कॉलेजला जाताना सायकल वापरले. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदरी हवे. तर रिझन काय आहे? तिला तिचे पाय कोणासारखे पाहिजे होते? तिला तिचे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवे होते म्हणून. बरोबर. तर हा त्याचा आन्सर येईल. पुढे बघा उत्तरे लिहा. अभिषेकने केलेला निश्चय. अभिषेकने कोणता निश्चय केलेला? की त्याचा कॉलेज कुठे होता? त्याचा कॉलेज बस स्टॉपच्या जवळच होता. असंच काहीतरी होतं ना बघा. अभिषेक भारावून म्हणाला, माझं तर कॉलेज समोरच बस स्टॉप आहे. आजपासून मी बसनच ये जा करणार. एकदम ठरवलंय. म्हणजे त्यांनी निश्चय केला. काय निश्चय केला? मी बसनेच ये जा करणार. काय? बसनेच ये जा करणार. आणि बघा मी इतकंच आन्सर लिहितोय कारण की तुम्हाला मी समजावून सांगतोय, पण तुम्हाला एक्झाम मध्ये पूर्ण कारणे लिहायला यायचंय. म्हणजे आता उत्तर जरी असेल तर पूर्ण काय लिहा? अभिषेकने केलेला निश्चय. तर बसनेच ये जा करणार हा अभिषेकने निश्चय घेतला होता किंवा केला होता. असं पूर्ण तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे आन्सर. तेव्हाच तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटेल. बरोबर. तर मी जसं शॉर्टमध्ये तुम्हाला फक्त आन्सर जे आहे तेवढेच देतोय, तर तेवढेच लिहू नका. बरोबर. तर तुम्हाला कसं लिहायचंय तुम्हाला तेवढं तर माहिती पाहिजे. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता. का पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची आवश्यकता आहे? तर अभिषेकचे बाबा का बोललेले? काय बोललेले बघा. बघा इथे काय दिलंय? आजकाल चालणं, सायकल फिरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोणत्या छोट्या भाजी जरी आणायची असली तरी बाईकचा आपण वापर करतो आणि पुन्हा मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाच वाटतो. पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन कमी प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज बेस्ट. का? काय आन्सर काय? की आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं पाहिजे. बरोबर. म्हणून त्याची आवश्यकता आहे. इझी आहे. बघा तुम्ही जेव्हा तुम्ही पॅसेज वाचता तेव्हा तुम्हाला आन्सर कुठे असेल तुम्हाला माहिती पडतो. बरोबर. तर पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आकृतीवाला. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी स्नेहलने घेतलेले निर्णय. स्नेहलने काय निर्णय घेतलेले? बघा स्नेहलने निर्णय की मी ठरवलंय मी कॉलेजला जाताना सायकल वापरेल. सायकल वापरले पहिले तर काय तिने ठरवलं की मी सायकल वापरेल आणि माझे पाय मी रेखा मावशीसारखे चंदेरी करेल. काय? पहिला काय? कॉलेजला जाताना सायकल वापरेल आणि तिचे पाय ती कशी ठेवेल? चंदेरी ठेवेल. कोणासारखे? रेखा मावशींसारखे. जेणेकरून कार्बनचा यूज कमी होईल. बरोबर. म्हणजे उत्सर्जन कमी होईल. तर तिथेच आन्सर आहे त्याचं. बरोबर. पुढे बघा. सुमितच्या मते. सुमितचे मत काय होते बघा. सुमितचे मत काय होते बघा इथे की काका हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमचं कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पायांचा काळा रंग ठरतो. हा एक पहिला त्याचं होतं मत की तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. बघा पुढे तुम्हाला समजेल. हा पहिला. नंतर बघा रेखा मावशीच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जन व्हावंच नाही म्हणून तर आपल्या पावलांपेक्षा अधिक सुंदर चंदेरी आहेत त्यांची पावलं रेखा मावशींची. सुमित बोलत होता. मग त्यांचे मत काय होते? सुमितचे मत काय होते? पहिलं मत काय होतं की कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो आणि सेकंड की रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही म्हणून त्यांचे पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर आणि चंदेरी आहेत. हे त्याचे मत होते. बरोबर. तर आन्सर तिथेच असते. इझी आहे एकदम इझी. पुढे बघा. अभिषेकच्या बाबांनी सांगितलेले पर्यायपूरक उपाय. काय पर्यायपूरक उपाय सांगितलेले? इझी. तुम्हाला तर माहित पाहिजे काय की सायकलचा वापर करणे आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणे आणि जे प्रायव्हेट वाहनं असतील त्यांचे यूज नाही करणे. बस एवढंच त्यांनी सांगितलं. लास्ट शेवटच्या इथे तुम्हाला भेटून जाईल बघा. इथेच अभिषेकचे बाबा हे तर तुम्हाला माहिती इथे बोललेले. म्हणजे त्याचा आन्सर कुठे असेल? इथून ते इथे. हाच पॅराग्राफ आहे. या पॅराग्राफमध्ये तुम्हाला आन्सर भेटून जाईल बघा. सायकल वापरणं पुढे काय
पुढे काय बाईक म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणं इथे लिहिलंय बघा. बसनं प्रवास करणं, पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करणं दिलेलं आहे. किती ईझी आहे. 3 दिलेले आहेत. तुम्हाला 2च लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पॅसेजमधून आन्सर फाइंड करायचं आहे आणि त्याला लिहायचं आहे. बरोबर? तर आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहे. आज आपण कोणत्या चॅप्टरचं सेकंड पॅसेज शिकलो? फूड प्रिंटर्सचं. तर घरी जाऊन तुम्ही काय करा, एक काम फक्त करायचं घरी जाऊन, की जो पण पॅसेज आहे त्याला पुन्हा रीड करायचं आहे आणि जे मी क्वेश्चन दिलेत, व्हिडिओ चालू करा, पुन्हा व्हिडिओ बघा आणि जेव्हा मी क्वेश्चन बोलतोय, तेव्हा त्याची आन्सर स्वतःहून लिहायचा ट्राय करा, फाइंड करायचा ट्राय करा. जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नंतर येणार नाही. बरोबर? तर आता ही व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.